थांबा, स्क्रोल करू नका. का तुम्हाला माहिती आहे, बायबलमध्ये एक मनुष्य होता. त्यांनी देवाबरोबर युद्ध केलं आणि देवाकडून सुद्धा त्यांना आशीर्वाद मिळाला. तो मनुष्य रात्रभर ज्यावेळेस ते झोपी गेला त्यावेळेस रात्री येऊन देवानं त्याच्यासोबत युद्ध केलं. त्यानं देवासोबत युद्ध केलं आणि ज्यावेळेस स्वर्गामध्ये जायचा टाइम आला त्यावेळेस तो त्याला जाऊ द्यायना. त्यावेळेस देवानं त्याच्या जांघाला स्पर्श केला आणि त्याची जांघ उकळली. तरीही सुद्धा तो मनुष्य रात्रभर की त्यांची झोंबी चालली, रात्रभर त्यांचे युद्ध चाललं की अक्षरशः देवाला विचारला की तुझं नाव काय? तो म्हणत होता मला तू आशीर्वाद देऊ काय? आणि देवानं त्याला विचारलं तुझं नाव काय? त्यावेळेस तो म्हणतो माझं नाव असं असं आहे. तुम्हाला नाव माहिती असेल तर तुम्ही सांगा. मी तर नाव मला तर माहित नाही, पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ज्यावेळेस परमेश्वरानं त्याला विचारलं, त्यानं नाव सांगितलं, तर परमेश्वर त्याला म्हणे आजच्या बाद तुला लोक इस्राईल म्हणतील. आणि त्यावेळेस तो देव त्याला सोडून तिथून चालले गेला. म्हणजे त्यानं हे बघा की त्यानं देवासोबत युद्ध केलं, देवासंग त्यानं भांडणं केले की तुम्हाला आशीर्वाद दे. आणि आज तुम्ही आणि मी जगामधले लोक देवामध्ये चालत असताना थोडासा त्रास वेदना झाल्या तर त्यावेळेस आपण देवाला नाव ठेवतो तोंडावर, देवाला आपण वाईट बोलतो. पण तो मनुष्य बघा की बायबल त्याच्याबद्दल साक्ष देते की त्यानं आशीर्वादासाठी देवाबरोबर युद्ध केलं आणि देवाला कंटाळून त्याला आशीर्वाद द्यावा लागला. म्हणजे तुम्हाला सांगायचा अर्थ एवढाच आहे की देवाला मागा, देवाला नाव ठेवून सोडून जाऊ नका, अर्ध्या मधातून पाठीमागे जाऊ नका. परमेश्वरासंग युद्ध करा ह्या गोष्टीसाठी की देवा तुझ्या वचनात लिहिलेलं आहे, तुझं वचन सांगतंय की हे सत्य आहे, तू माझ्यासाठी केलेलं आहे. वचन सांगते की तू पवित्र आहे. देवा मी पवित्रच आहे. देवासाठी ह्या गोष्टीनं भांडण करा. देवाला म्हणू नका की देवा तू असं केलं, देवा तसं केलं. की देवाला असंच बोला की देवा तुझं वचन सांगतंय, तुझं वचन सांगतंय तू मला दीर्घ आयु देऊन तृप्त करशील. तुम्ही अडचण, तुम्ही दुखण्यात असला तर तुम्ही देवासंग बोला, देवासंग भांडण करा की देवा तुझं वचन तर सांगतंय की मी दीर्घ आयु न तृप्त झालेलं आहे. मग तुम्ही देवाला ह्या वचनाशी बोला, कारण की वचन परमेश्वराचं वचन सांगतंय माझ्या मुखातून निघलेले शब्द ते पूर्ण झाल्याशिवाय कधीही मागे येऊ शकत नाही. मग परमेश्वराला तुम्ही ह्या वचनावर अडी करा, वचनावर परमेश्वराच्या समोरासमोर फेस टू फेस बोला की देवा मी नाही, हे तुझं वचन बोलतंय की हे माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. कारण की स्तोत्र संहिता तेच मत सांगतंय परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तर त्याला सांगा की देवा तूच माझा मेंढपाळ आहे. तर मनुष्य आणि दुखणं आजार माझं काही करणार नाही, हे दुखणं विकार माझं काही करू शकत नाही, कारण की तू मच बरोबर आहे. आणि येशूच्या नावात परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. अशाच गोष्टीनं परमेश्वराला बोला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त. आमेन.